आज जरा थोडीशी खरेदी करायला जायचं होतं म्हणून मस्तपैकी ट्रान्झिशन करून ड्रेस चेंज करून घेतला. माझा आवरेपर्यंत आहोनी गाडी वळवून घेतली आणि गाडीचा हॉर्न वाजवायला लागले. मग हॉर्न वाजतोय म्हटलं बुलावा आया आहे म्हणून गेलो आणि थोडा वेळ मावशींच्याकडे पण गेलेलो. त्यांना पैसे दिले थोडे, माझं एक काम करायचं होतं म्हणून. ताईंना म्हटलं मला रस्त्यापर्यंत सोडायला चला, नाही कुत्रं माझ्या मागं लागल. एक काम तर झालेलं आहे, आता जिथं जायचं होतं तिथे पोहोचलेलो आहे आम्ही. मला जे पाहिजे होतं त्या दुकानामध्ये ते नाहीच मिळालं शेवटी. त्या ताई बोलल्या आमचं एक दुसरं दुकान आहे त्या दुकानामध्ये जाऊया. आणि नवरोबा बघा आमचं काय चाललंय हिचं कोणास ठाऊक म्हणत असलेले आवरण झाले पडदिशी. गेलो जिन्यावरून वर चालत, असं वाटायला वरच जाते की काय ढगात. जे घ्यायचं होतं ते तर मिळालं मला. मग स्टेशनरीमध्ये आल्यानंतर ताईनं पण कंड घेतला आणि मला पण कंड घेतलं. दुकानातल्या ताई बोलल्या कशाचं चॅनल आहे तुमचं. मी सांगितलं रेसिपीचं आणि व्लॉगिंगचं पण आहे. त्यांनी लिंक पण घेतली आणि सबस्क्राईब पण करून टाकलं. तिथून आलो कारखान्यावरती. नवरोबा म्हटले मला बिर्याणी पाहिजे, मी बिर्याणी घेणार. मी म्हटलं तुमच्यापुरतीच घ्या, मला काय बिर्याणी आवडत नाही बाबांनो. लागलीच बेकरीमधून आईस्क्रीम आणि कॅडबरी घेतली. कारखान्याच्या मागणं गेलो कारण गर्दी होती. अहो बोलले मी म्हणतोय तोपर्यंत डोळे उघडू नको, नाही बघ्याच डोळ्यामध्ये गेलं तर तुला रात्रभर झोप लागायची नाही. मी म्हटलं मीच जागते, तुम्ही जागचिला बिच्चिला नाही, अवघड व्हायचं. तिथून आले घराकडं तर अप्सरा वाट बघत बसलेल्या. म्हटल्या मालकीनबाई खपली बिपली की काय कुठं. बिर्याणी तर मला जास्त आवडत नाही पण ताट मलाच करायचं होतं म्हणून ताटात ओतताना बिर्याणी मस्तच वाटली मला दिसायला. म्हणून म्हटलं कशाची बिर्याणी आहे, मटनची आहे का चिकनची. तर ते म्हणते ती कव्वा बिर्याणी आहे. नाही म्हणत मी पण थोडीशी घेतली आणि बुकना पाडून टाकला बिर्याणीचा. ह्याचा फुल ब्लॉग पण टाकलेला आहे, त्याची लिंक ह्या शॉर्टच्या खाली टाकते. आणि हा ब्लॉग इथंच एंड करते. चला मग आता टाटा बाय बाय, गुड नाईट.